अरे कप घेऊन आले ही येवलेचा. ए कॅमेरा साठला. पेरूचा चहा. माझ्याकडं 100 मुलं रोज काम करतात. ड्युटी इंचार्ज काय माझे सासरे आहेत का? ते असते. तर गाईज सकाळ सकाळ मी प्रवास चालू केलाय. नेहमीप्रमाणे मेदूवडे मागवले आणि बघा तो आलाय मेदूवडे घेऊन. तर त्याचा सध्या डाएट चालू आहे. मेदूवडी खूप दिवसांनी खातोय आम्ही. आज दिवसांनी आम्ही मेदूवडा आणि खूप असे मस्त मस्त मेदूवडे आहे. दररोज सकाळी उठून 7 वाजता तलावबाईला जायचो मेदूवडा खायला. आणि आजची सुट्टी मिळालेली आहे. उद्या पण सुट्टी आहे मला. चुम्मेश्वरी. वाव. अरे कप घेऊन आले ही येवलेचा. मी चहा पिता पिता गेलो तर गाडीत आले. अरे सांग चहा ना. पिते आणि विसरली की माझ्या हातातच कप आहे आणि नंतर द्यायचा कसा परत मागे जाऊन. आता मी रोज सिद्धेशला येवले चहाच्या कप माझा बनवलेला चहा देणार. नको. तर येवले चहा मधला कोण हा व्हिडिओ बघत असेल तर तुमचं एक ऍसेट आमच्याकडे राहिलंय. तर आम्ही जाताना जमलं तर परत देऊ तुम्हाला. पण तुम्हाला तो खरंच हवा असेल तर कॉमेंट करा आणि तुम्ही तुमचा कप क्लेम करू. मी जबाबदार नाही. मी एक तर भरपूर दिवसांनी सुट्टी टाकली. आज आपण चाललेलो आहे नाशिकला आणि आपला सगळ्यात फर्स्ट स्टॉप असणार आहे पेरूची वाडी. तर चला पेरूच्या वाडीला जाऊन आपण पेरू खाऊया. तर भेटूया आपण पेरूच्या वाडीमध्ये. तोपर्यंत टाटा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल पाटील्स ऑन व्हील्स. तर आपण परत एकदा आलो आहे नाशिकमध्ये आणि ह्या ब्लॉग मध्ये आपण नाशिकचं फूड कल्चर एक्सप्लोर करणार आहे. तर आता मी जिथे उभी आहे ते आहे पेरूची वाडी. तुम्ही माझ्या राईट साईडला बघू शकता पेरूच्या वाडीचा बोर्ड दिसेल आणि ह्याच्याच बरोबर समोर माझ्या लेफ्ट साईडला आहे पार्किंग. पेरूची वाडीची स्पेशालिटी आहे चुलीवरची मिसळ. तर मी तर खूप एक्सायटेड आहे ही चुलीवरची मिसळ ट्राय करायला. तर चला तर मग मला आता भूक आवरत नाही, पटकन आतमध्ये जाऊन ह्यांची चुलीवरची मिसळ टेस्ट करूया. तर आता आपण एंटर करणार आहे पेरूच्या वाडीमध्ये आणि तुम्ही बघू शकता पेरूच्या झाडांनी पूर्ण हा ब्रिज कवर्ड आहे आणि आपण इथून जायचंय मस्त मिसळ खायला. मला लागले भूक. मला खायची मिसळ चुलीवरची. तर पहिले ते चेक करू कुठे आहे नेमकं, मग बाकीचं एक्सप्लोर करू असं मला वाटतंय. तर सॅटर्डे असल्यामुळे इथे खूप जास्त गर्दी. आम्हाला खूप मुश्किलनी सीट भेटली आहे आणि इथे पेरूंच्या झाडामध्ये तुम्हाला असं मस्त सीटिंग अरेंजमेंट आहे आणि एवढं थंड वाटतंय ना झाडांमुळे. असं चारी साईडला मस्त पेरूची झाडं आहेत सगळी आणि त्याच्या खाली टेबल्स आहेत आणि तिथे बसून आता आम्ही चुलीवरची मस्त मिसळ खाणार आहे. आणि आम्ही काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून. एक मेदूवडा खाल्लेला, तो पण 2-2, 3-3 पीस खाल्लेले. पण आता अशी भूक लागली जवळपास 3, 3.5, 4 तास झाले. साहिल आणि शेखरला पण काय आम्ही बोललो की खाऊ नका तिथे जाऊन आपल्याला काय तर थोडासा असं तुम्हाला ग्रीनिश इफेक्ट दिसत असेल तर तो हा इथला सगळ्या झाडांचा आहे आणि वरती ग्रीन कलरची ताडपत्री त्यांनी टाकली त्याच्यामुळे थोडा ग्रीन ग्रीन तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ. आणि जरा थंडावा पण आहे. एकदम कामिंग ऍटमॉस्फिअर निर्माण झालंय आणि खूप छान वाटते. तर हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे. तर इथे मी तुम्हाला सांगते काय काय आहे. तर मिसळ आपली आहेच मिसळ पाव, चुलीवरची मिसळ आणि जर तुम्हाला पाव नको असेल तर मिसळ भाकरी तुम्ही खाऊ शकता. आणि डेझर्टमध्ये खूप सारे व्हरायटी आहेत जसं की गुळाची जलेबी आहे, पकोडा आहे, गुळाचा पकोडा नाही पकोडा, भजी, लस्सी, ताक, पेरूची लस्सी, पेरूचा ज्यूस, पेरूचा आईस्क्रीम, पेरू प्लेट, पेरूचा चहा. मला अरे दोघं एकत्रच बोललो. पेरूचा चहा ट्राय करणार आहे. तुम्ही पण करा. आणि आपला नॉर्मल चहा, कॉफी, पाणी, कोल्ड्रिंक हे तर सगळीकडेच असतं. मेन्यू कार्ड स्क्रीनवरती दिसेल, त्याच्यावर तुम्ही रेट्स बघू शकता. रेट्स खूप रिजनेबल आहे. तर लास्ट टाइम आपण साधना मिसळमध्ये मिसळ ट्राय केलेली. यावेळी पेरूच्या वाडीमध्ये चुलीवरची मिसळ ट्राय करू नाशिकलाच. तर सेकंड टाइम आपण नाशिकला आलोय. तर आय बटन मध्ये तुम्हाला साधना मिसळचं मी लिंक टाकेन, तर तो ब्लॉग नक्की बघा साधना मिसळचा. किती टेम्पटिंग प्लेट वाटते आणि त्यांना सर्व करायच्या आधीच मी तर स्टार्ट करणार आहे खायला. आणि पापड पण आहे मेन म्हणजे स्पेशली ह्याच्यासोबत. तर ही आहे माझी मस्त मिसळ प्लेट. ह्याच्यामध्ये आहे एक मस्त मोठा पापड, एवढा मोठा आहे बघा.
आणि कांदा लिंबू आहे आणि पाव आहेत 2 आणि दही आहे आणि हे बघा शेव आणि मटकी आहे. आणि आता मस्त मी याच्यावर गरमागरम रस्सा आणि तरी ओतणार आहे. तर मी एक घास खाऊन बघितला, एवढी टेस्टी होती ना मिसळ. तर ह्याच्यात ना चुलीवरचा जो फ्लेवर असतो चारकोलचा तो पूर्ण उतरलाय मिसळमध्ये आणि मस्त ते क्रिस्पी शेव आणि ती तर्री आणि रस्सा एकदम सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून एक नंबर आहे. त्याच्यावर जर तुम्ही लिंबू पिळलात तर अजून भारी लागते ही मिसळ. खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप. बघा त्या साईडला दिसत असेल तुम्हाला गर्दी. आणि सर्व्हिस पण मला चांगली वाटली यांची. आल्यानंतर बसल्यानंतर 1-2-3 मिनिटामध्ये त्यांनी प्रॉपर आणलं पटकन. तर मला असं वाटतं स्वीटला आपण प्रत्येकाने वेगवेगळं काहीतरी ऑर्डर करू. आणि लास्टला पेरूचा चहा तो मी तर मागवणार आहे. आजी हसतायत. आजी गाव कोणतं तुमचं? हा इथलेच आहेत तुम्ही? शेगाव. हा कळालं. छान आहे मिसळ. तर आता पेरूचं आईस्क्रीम मागवलेलं आहे. आम्ही अजून वेगवेगळं मागवणार होतो पण पोट भरणार. दाखवायच्या आधीच खायला घेतोय. बघा हा आहे तो मुलगा, त्याला धीर नाही जरा पण. तर आम्ही परत पेरूचं आईस्क्रीम तर चिऊ आणि साहिल खाणार आहे आणि मी पण थोडंसं टेस्ट करणार आहे. शेखरने पेरूची लस्सी मागवली आहे, मी पेरूची लस्सी मागवली आहे. त्याचबरोबर गुळाची जिलेबी मागवलेली आहे. तर गुळाची जिलेबी पहिले खाऊन बघतो, ती बघते माझ्याकडे. गरम गरम आहे. गाईज मी स्टार्ट करते खायला. रेकॉर्ड केलं तर साहिल आईस्क्रीम संपवून टाकते. गाईज पेरूचं आईस्क्रीम मी टेस्ट केलं तर असं वाटलं पेरूचा एक पीस खाल्लाय मी. एवढा टेस्टी आहे आणि ना. जिलेबी आहे ना, मला गुळाची असं वाटलीच नाही. खूप अशी वेगळंच गोड लागतं आणि असं रसभरी मिठी अशी जिलेबी आहे. खूप मस्त टेस्टी वाली. आणि नवीन हे पेरूची लस्सी कधीच खाल्ली नाहीये. पेरूची लस्सी तर देणारच नाही मी. तू खायच्या आधी एक खाऊन बघितली माझी. हळूच. पेरूच्या आईस्क्रीम पेक्षा पेरूची लस्सीला जास्त फ्लेवर वाटतंय मला. जर तुम्ही पेरू प्रेमी असाल तर पेरूच्या वाडीला नक्की या. कळालं का पेरूंनो? लव्ह यू गाईज. पेरूचा चहा इथे मिळतो असं कळालं. तर आम्हाला एक्साइटमेंट आहे की म्हणजे अशी आतुरता आहे की चहा कसा असू शकतो पेरूचा. मला जिलेबी खूप आवडली. मी आता बंद केलंय गोड खाणं. पण आज चिट डेच आहे आपला. माझा तरी आहे. माझा पण काय की मी गोड 2 महिन्यांनी खात असेल गोड. माझा चिट डे नसतो काही, बिकॉज आय एम फिट. एक दिवस फिट येईल तेव्हाकडे. सॉरी देवा, माफ कर माझ्या भावाला. असं काय देवा चिवला माफ करू नको. समजने वाले को इशारा कॉफी. समजने वाला को इशारा कॉफी. चांगला बोले. तर ज्याचा आपल्याला इंतजार होता तो पेरूचा चहा आलाय. दिसायला तर नॉर्मल चहा सारखाच आहे पण काय असणार आहे त्याच्यामध्ये ते बघूया आपण, टेस्ट करू. आणि त्याला नाव आहे पेरूचा चहा. पण 1/2 वगैरे देत नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सगळं टेस्ट करायचं. आम्ही खूप लांबून आलेलो आहे. पुढे जाऊन पण आम्हाला काही ना काही खायचं आहे असं वेगळं काहीतरी. तर म्हणून त्याला बोललो की भाई 2/4 दे मला. अरे टेस्टच कळत नाहीये रे. मसाला चहा सारखी थोडी टेस्ट आहे आणि ह्याचा अरोमा असा व्हॅनिला इसेन्स सारखा आहे थोडा. पेरूची टेस्ट नाहीये. हा पेरूची टेस्ट नाही. मे बी आपण खूप खाल्लं पेरू. हा अरे आता ना मी गोड खाल्लेलं त्याच्यामुळे. पण मला तर हा खूप आवडला. मला मसाला चहा वगैरे असं आवडत नाही. मोस्टली मसाला व्हॅनिला सारखी. हा हा पण बहुतेक ह्याच्यावरतीच बनवत असतील. चुलीवरती फ्लेवर येतो चुली सारखं ना. मला मिसळपेक्षा यांचे डेझर्ट जे होते आईस्क्रीम मला पण खूप छान आहे. आणि फॅमिली आणि फ्रेंड सोबत यायला खूप लहान मुलं पण असतील ना. लहान मुलं स्पेशली जर तुमच्यासोबत किड्स असतील तर इथे छोटे छोटे बाळ असतील ना त्यांच्यासाठी एंगेजिंग ऍक्टिव्हिटीज आहेत भरपूर. तर आता मी पेरूच्या वाडी मिसळच्या किचन मध्ये.
आणि खूप असं क्लीन किचन आहे आणि सर्व्हिस पण खूप छान आहे. ह्या साईडला मिसळचे प्लेट्स भरले जातात आणि त्या साईडला पाव पापड वगैरे सगळं भरलं जातं. दिवसाला 4,000 ते 5,000 प्लेट इथे सर्व केले जातात. आणि इथे तुम्ही माझ्या बाजूला बघा मटकीची भाजी आहे, एकदम मोठ्या टोपात बनते. आणि इथे पाव वगैरे ते लोक गरम करतात आणि तुमच्या प्लेट्समध्ये सर्व होतात ते पाव. आणि ते अनियन कट वगैरे करतात. आणि किचन खूप मोठं आहे, खूप ह्यूज आहे. आणि मेन म्हणजे क्लेनलीनेस खूप छान मेंटेन केलं आहे. ओके, कुलकर्णी आजोबा. रिटायर बँकर आहे, पण आता माझं 75 कम्प्लीट आहे. अच्छा, तुम्ही किती वर्षांपासून इथे काम मी करताय? इथं जवळजवळ 6 ते 7 वर्षापासून काम करतो. आणि हे फुल ऑफ एनर्जी आणि एन्थुझियाझम इथे काम करतात. तुम्हाला येऊन विचारतात की कसं आहे, इथली टेस्ट कशी आहे. आणि खूप छान आहे तुमची ॲक्च्युली चुलीवरची मिसळ. आणि मला तर सगळ्यात जास्त आईस्क्रीम आवडलं पेरूचं आईस्क्रीम. आणि सर्व्हिस पण खूप छान आहे, एकदम फास्ट सर्व्हिस आहे. लगेच तुम्ही आल्यावर 2-3 मिनिटातच तुमच्या टेबलवर फूड आणून देतात. मनसोक्त खाऊन मन तृप्त होतं लोकांचं यांची मिसळ खाऊन. सर्व्हिससाठी माझ्याकडं 100 मुलं रोज काम करतात. ओके. किचन मध्ये सुद्धा कमीत कमी 25 ते 30 स्टाफ काम करतो. हे सगळं तुम्हा लोकांचं जे प्रेम आहे आमच्यावर, त्याचे हे परिणाम आहे. आम्हाला आनंद वाटला तुम्ही आला. तर थँक्यू आजोबा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि ह्या प्लेसवर येऊन पण खूप छान वाटलं आणि परत नक्कीच येऊ आम्ही. निश्चित. आता आपण जाणार आहे बर्ड्स पार्कमध्ये. तिथे वेगवेगळ्या टाईप्सचे आणि व्हरायटीजचे, तिथे वेगवेगळ्या स्पीशीजचे बर्ड आहेत. आणि बर्ड पार्क आणि बोटिंग पण आहे इथे. त्याच्यासाठी एंट्री फी 3 to 9 इयर्ससाठी 50 रुपीज आहे पर पर्सन. आणि अबाव 9 इयर्स आहे 100 रुपीज. चला तर मग आज जाऊन बघूया बर्ड्स पार्क. तर इथे काश्मीरी गोट आहे बघा तुम्ही, काश्मीरमध्ये असते ही गोट. आणि त्याचं पिल्लू पण आहे छोटंसं, पकड बघू. इथे गोल्ड पिजन आहे जो मेनली चायनामध्ये मिळतो. त्यांनी चायनावरून आणला इथे स्पेशली. बघा एवढा ऍक्टिव्ह आहे ना तो, नुसता इकडून तिकडून पळतोय. सिद्धेश आहे वाटतं, एका जागेवर बसत नाही. हा सिद्धेश आहे. आणि बघा इथे बसली आहे क्यू. इमूचं नाव आपण इमू ठेवूया. अरे का वेगळाच आहे रे. तर इथे ओव्हरऑल माझ्या लेफ्ट आणि राईट साईडला वेगवेगळ्या स्पीशीजचे बर्ड्स आहेत. आणि ते मेनली बाहेरच्या देशात जे असतात बर्ड्स त्यांना इथे इम्पोर्ट केलं आहे. आणि 100 रुपीज एंट्री फीच्या मनाने खूप वेगवेगळं काय काय बघायला भेटतं इथे आल्यावर. तर खूप मस्त प्लेस आहे. एक ऑस्ट्रिच तिथून चालत गेला मस्त मोकळावर या साईडला बदक आहेत. आणि इथे बदक आहेत. आणि इथे हा स्पेशल इग्वाना बघा, तो कॅमेरा बघून मस्त आलाय तुम्हाला फुटेज द्यायला. बोल ना. ए कॅमेरा चाटला. नाही ए सिद्धेश, हा ह्याला आपण हातावर घेऊ शकतो. छोटा आहे हा, मगासचा मोठा होता. नाम क्या है इसका? खंडू. मिस्टर खंडू, हाउ आर यू फीलिंग ऑन माय हैंड? हा फक्त हाताला हात लाव. साईड मस्त माझ्या हातावर बसलाय हा. माझा एक फोटो काढ. मस्त मजा येते ना. सिद्धेशचा ऑरा खूप जास्त आवडलाय पक्ष्यांनी. तर आम्ही नवीन माईक घेतलाय आणि तुम्ही सांगा ऑडिओ क्वालिटी कशी आहे. एक माईक माझ्याकडे हा, एक तिच्याकडे आणि एक माझ्याकडे. आणि आम्ही काय जास्त सेटिंग्स वगैरे करतच नाही.
जे पण आहे डिफॉल्ट सेटिंग वरती आहेत. तुम्हाला सांगा आउटपुट कसा मिळतोय तुम्हाला. तर हा शेखर आहे, शेखर राठोड, आणि आमचा खूप चांगला जुना मित्र आहे, आमच्या तिघांचा पण टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. राठोड ट्रॅव्हल्स. 86555153. देशला कोणाचेच नंबर पाठ नाहीत, पण शेखरचाच एकट्याचा नंबर त्याला पाठ आहे. हा, चिवचा पण मला माहिती आहे. सांग. 993055. 95525. तर गाईज आता आम्ही आले नाशिकच्या फेमस माऊली कढी समोसामध्ये. तर इथे वेगवेगळे स्नॅक्स पण भेटतात, जसं की इडली, डोसा, मेदूवडा, पण इकडची स्पेशालिटी आहे कढी समोसा. तर कढी समोसा आपले मुंबईच्या लोकांना ही डिश माहिती नाही, पण नाशिकमध्ये आणि मी पण नाही खाली अजून एकदा. वेगवेगळे पदार्थ खातात ते लोक. तर आपल्या स्पेशल गरमागरम कढी समोसा आलेला आहे. मागे उभा राहून खाण्याची जागा आहे, पण तिथे गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. तर इथेच आपण उभं राहून खाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता कढी आहे आणि त्याच्यावर लसूणची चटणी आहे आणि समोसा असा तोडून टाकलाय त्याच्यात. तर आता आपण टेस्ट करून बघू. तर पहिले कढी टेस्ट करून बघते. पहिले नवऱ्याला द्यायची तर स्वतः टेस्ट करते. खरंच छान आहे, खाऊन बघ. थांबा, ही उष्टी नको आहे मला, बाजूला टाकतो. अशी आंबट गोड टेस्ट आहे त्याची. एकदम पण आंबट नाही, थोडी स्वीटर साईडला आहे, पण ह्याच्या बरोबर ठीक आहे. पण ती समोसा बरोबर एकदम परफेक्ट जाते. हा, समोसा आणि ह्या कढीचं कॉम्बिनेशन हा मॅच होतंय. आणि लसूणची चटणी आहे मस्त, तिखट चटणी. दाखव जरा. खरंच छान आहे, खूप मस्त आहे, टेस्टी आहे भाई. उगाच नाव नाही होत. हा, काहीतरी फूड प्लेसेस फेमस असतात, काहीतरी त्यांच्यामध्ये असतं टेस्ट मध्ये, म्हणून ते फेमस असतात. तर तुम्ही नाशिक मध्ये आलात तर ही प्लेस कढी सोबत एवढं भारी लागतं ना, नक्की विजिट करा. ओव्हरऑल हा फूड ब्लॉग असणार आहे. हा, नाशिकचं फूड कल्चर आपण थोडं एक्सप्लोर करू. आणि खूप टेस्टी मला आवडतं सगळं. नाशिकचं नॉनव्हेज मस्त बनवतात. आमच्या साईडला पण खूप छान बनवतात. आमच्या साईडला पण, तिच्या साईडला पण बनवतात. सगळ्यांच्याकडेच नॉनव्हेज. हा, सगळ्यांच्या नॉनव्हेजला एक टेस्ट अशी वेगळी असते. तर आता आपण आलो हे समर्थ ज्यूस सेंटर मध्ये आणि इकडचं फेमस आहे त्यांचं पायनॅपल आईस्क्रीम सरबत. आणि आम्ही तिघांनी, मी, शेखर आणि साईडली पायनॅपल आईस्क्रीम सरबत मागवलंय. आणि त्यांच्या स्पेशालिटीमध्ये अजून 2-4 ज्यूस आहेत, जसं की त्यातलं सिद्धेशनी ड्रायफ्रूट शेक मागवले. आणि तुम्ही मेनू कार्ड बघा. तर इथे इंडोर सिटिंग पण आहे आणि आउटडोर पण आहे. तर मगाशी आम्ही आधी आतच बसलेलो, पण तिथे थोडा अंधार येत होता म्हणून इथे बाहेर आलोय. आणि तुम्ही का नाही खाल्लं रे समोसा वगैरे? कढी समोसा भारी होता. आणि अरे कढी समोसा खरंच छान होता. पण अर्ध माझ्यातला अर्ध तुलाच देणार आहे. खाऊन फुल झालं. पण आम्ही जेवढा पण आता डिश तुम्हाला दाखवलं ना शॉर्ट मध्ये, जे आपण प्लेस होत्या ना, हे 1 डे रिटर्न आहे. आणि 1 डे रिटर्न मध्ये तुम्ही एकदम इझी मध्ये होऊ शकता आणि एक्सप्लोर करून जाऊ शकता आरामात. मजा आली खरं तर. हे दोघं पण बघा कसे जाम झाले. दाबा कसा बसला, हा बघा. खतम, टाटा बाय बाय. यांनी कढी समोसा पण नाही खाल्ला. आता एवढा लांब आपण आलोय, परत येणार आहे का नाशिकला, तर खायचं थोडं खायचं. मग काय झालं? ह्यांनी काय केलं, ह्यांना एक्सपिरियन्स नाही, पण आम्हाला माहिती आहे. यांनी स्टार्टिंगलाच दोघांनी मिसळ धावून खाल्ली पोट भरून. तेच हे ओव्हर झाले एकदम. पायनॅपल ज्यूस एकदम टेस्टी आहे आणि त्याच्यावरती आईस्क्रीम आहे पायनॅपलचं का व्हॅनिलाचं आहे माहित नाही, पण ते फ्लेवर मिक्स झाले. 3 ग्लास आहेत तिथे, तरी पण तिला तिथे हात घालायचाच आहे. ज्यूस पिऊन झालं आमचं. खूप जास्त रिफ्रेशिंग ज्यूस होता, एकदम तरोताजा वाटलं असं ज्यूस पिऊन. त्या ज्यूसमध्ये असं पायनॅपलचं ज्यूस, त्याच्यावर आईस्क्रीम आणि मध्ये असे पायनॅपलचे चंक्स येत होते तोंडात. आणि तुझं कसं होतं ड्रायफ्रूट? माझं खूप छान होतं. ओरिओ सारखं लागत होतं, पण छान होतं. ओरिओ? हा, ड्रायफ्रूट ओरिओ शेक सारखं लागत होता. काय माहिती. शेखर आणि साहिल तुम्हाला कसं वाटतं? मस्त, छान. अजून थालीपीठ खायचंय पोट भरलंय. आणि सिद्धेशला चिकन आणि भाकरी खायची आणि मला शेवभाजी आणि भाकरी खायची. तर बघू, आम्ही तुमच्यासाठी आज खाणार आहे. आज काय होवरात जाऊ द्या. गाडीला अडकवलंय, कोणी दिलंय तुला? हे माझ्या गर्लफ्रेंड. विचार करून बघ आता. तर शेखरचं, आमच्या भावाचं लग्न ठरणार आहे बहुतेक या वर्षी.
भाताचा खर्च माझा. चल शेखर तारीख सांग चल. लास्ट टाइम आम्ही मला साधना बोलते मिसळ की खाल्ली तुझ्या होती. ड्युटी इंचार्जला सांग बोलते 2-3 दिवस सुट्टी द्यायला. ड्युटी इंचार्ज काय माझे सासरे आहेत का? ते असते तर मग मी तुला पाठवलं नसतं. तर आता आपण आलो आहे अभीस कॅफे थालीपीठ हाऊस मध्ये. इथे ऑथेंटिक थालीपीठ भेटतात आणि थालीपीठ मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. जसं की क्लासिक कांदा थालीपीठ वगैरे ते आहेतच. त्याचसोबत बटाटा थालीपीठ, कोथिंबीर थालीपीठ, गाजर थालीपीठ, टोमॅटो थालीपीठ, मुळा आणि थालीपीठ. भरपूर सारे थालीपीठ आहेत. तर आता मी मागवलंय कांदा थालीपीठ आणि सिद्धेशनी कोथिंबीर कोथिंबीर थालीपीठ. कारण की तुम्हाला माहिती आहे भाज्या खात नाही म्हणून ते सगळं ह्यांनी कोथिंबीर थालीपीठ कदाचित चांगली लागते तर पण इथली स्पेशल आहे तर आम्ही इथे ट्राय करणार आहे थालीपीठ. Yes. आणि आता पाऊस पडतोय मस्तपैकी. आणि पाऊस आणि पडतोय आम्ही आणि आता ते असं यांनी मस्त असं ही प्लेस डेकोरेट केले. तिथं असं एस्थेटिक प्लेस आहे. तुम्ही आला तिथे तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा कारण की वाईट तर खूप छान आहे आणि मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि या गरमागरम चहा प्यायला खूप मजा येते. चहा पण चांगला आहे. शेखरला चहा नकोय आणि चहाला मस्त गवती चहाचा वास येतो. वातावरण पण खूप थंड आहे इकडचं. तर मस्त असं गरमागरम थालीपीठ आलेलं आहे आणि मस्त माझा कांदा थालीपीठ आहे आणि त्याच्यावर बटर आहे असं मेल्ट होतं ते बटर. आणि ह्या मटक्यामध्ये आहे ताक आणि ह्या छोट्या बाउलमध्ये आहे दही. तर मस्त बटर, दही, ताक आणि थालीपीठ. तर बघूया खाऊन कसं लागतंय. एकदम ऑथेंटिक ट्रेडिशनल टेस्ट आहे ह्या थालीपीठची आणि खूप असं चविष्ट आहे. आणि ताक पिऊन बघते. हे गोड लोणचं आहे आणि ठेचा आहे. तर कोथिंबीर थालीपीठ मी खाऊन बघितलं खूप जास्त टेस्टी आहे. कांदा आणि कोथिंबीर मध्ये मला कोथिंबीर आवडलं. त्यांना बोललो अजून 2 वेगळे मागवू आपण पण अजून पुढे टेस्ट त्यांनी गिव्ह अप केलंय. त्याच्यामुळे जरा आम्हाला बोलतात तुम्ही कसे काय खातायत. खूप सही आहे. शेखर थोडं पण खात नाही. मी ताक पिऊन बघतो. हा त्याचा तिखट आहे. चांगला आहे. जे थोडंसं टाकते ते खूप छान आहे. मजा आली. आई जसं लोणी बनवते ना सेम टू सेम लोणी आहे. Face value. तुरुडू, तुरुडू, Face value. तुरुडू, 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 हा बघा सिद्धेश भोपाळ्यावर झोके घेतले. एवढी पकवते ना मला. मी येऊ. आणि नको. शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग कसा वाटला तुला नाशिकचा? व्हेरी गुड ॲज आय प्लॅन्ड. आय हॅव प्लॅन्ड दिस एंटायर ब्लॉग गाईज. फक्त ही काय प्लॅन करते ह्या हॉटेलमध्ये जायचं ते हॉटेलमध्ये जायचं काय बस. खायचं बाकीचं सगळं कोणते माझं places? असतं. हा ऑब्विसली बाकीचं ह्याच असणार. स्वतःचीच तारीफ करते माझी करतच नाही. कशी अशी करते. तर आजच्या होल डे मध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी खूप वेगवेगळं फूड टेस्ट केलं आम्ही. पण जे जेवण जेवल्याचं जे एक सॅटिस्फॅक्शन असतं ते अजून झालं नाही आहे आणि ते सॅटिस्फॅक्शन थाळी खाऊनच भेटणार आहे. आणि तर आता आम्ही आलो आहे हॉटेल विनायकाला अँड लेट्स एंड अ डे ओव्हर हिअर. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही थाळी भेटतात. तर आतमध्ये जाऊन बघूया कशी टेस्ट आहे. तर आपलं लास्ट डेस्टिनेशन होतं हे हॉटेल विनायका आणि आपली थाळी पण आली. गोप्रोची बॅटरी थोडी उतरलेली त्याच्यामुळे चार्जिंगला लावलेला गोप्रो. त्याच्यामुळे आम्ही भूक तर अशी लागली नव्हती पण मटण बघून खायला स्टार्ट केलं आणि टेस्ट खूप छान आहे मटनची. आम्ही एक स्पेशल मटन थाळी आणि एक नॉर्मल मटन थाळी मागवली आणि 2x4 असं केलं आहे कारण की पोरांना भूक नव्हती एवढी. आणि आम्ही पण दिवसभरात तुम्ही बघितलंच आहे काय काय खाल्लं आहे त्याच्यामुळे आम्ही शेअरिंगमध्ये आता खातो आहे. पण टेस्ट खूप अप्रतिम आहे ह्या मटन थाळीची. मी तरी बाजरीची भाकरी एवढी आवडीने खाल्ली आहे ना आता. तुम्हाला कशी वाटली रे? खूप छान आहे आणि संपलं पण तर एवढं भारी आहे ना. आणि कांदा जरा तिखट आहे खरंच. एक भाकरी मागवल्यापेक्षा भात मागवू का भाकरी मागवू? तुझ्यावर आहे. मी मागवलेली बाजरीच्या 2 भाकऱ्या अशा आवडीने खाल्ल्यात ना काय सांगू तुम्हाला. कोणतीही प्लेसची अशी चर्चा होत नाही ना. खरंच काहीतरी हॉटेल विनायक चांगलं आहे मस्त आहे. ब्लॉग आता आपला एंड होत आलाय आणि एंडला मी तुम्हाला हेच सांगते की नाशिकला आलात जर तुम्ही वीकेंड प्लॅन करत असाल असं सॅटर्डे संडे वगैरे
तर नाशिकला आलात तर आम्ही जे सांगितले प्लेस ते नक्की एक्सप्लोर करा, कारण की खूप सगळीकडे छान टेस्ट होती. स्पेशली मला ही थाळी खूप आवडली. पेरूच्या वाडीमध्ये आईस्क्रीम आवडलं. परत थालीपीठ तर एक नंबर होतच. राईस एक. आणि अजून काय खाल्लं पण, हा कढी समोसा, ते पण युनिक काहीतरी ट्राय केलं आणि खूप छान. आजचा दिवस कधी संपला कळालंच नाही आजचं खरंच. नुसता खातो ते नुसता. साहिल आणि शेखर सोबत चांगली कंपनी भेटली आम्हाला, मज्जा आली आज. हा ना. आणि स्वीटला इथे गुलाबजाम आहेत. एकदम मन तृप्त झालं. खरंच खरंच गुलाबजाम तर एवढे सही आहेत. तुम्ही विचार पण नाही करू शकत, पोटात जागा नव्हती, पण ह्याच्यासाठी यात ह्यांनी पण जागा केली. आमची थाळी संपायच्या आधी गुलाबजाम खाऊन टाकतो. लोड झाला. एकदम फुलफिलिंग जेवण होतं. एकदम गुलाबजाम पूर्ण लोड झालं आम्ही सगळे. पण गुलाबजाम साठी थोडीशी जागा आहे अजून. तू खाऊन बघा, खरंच असा खतरनाक आहे ना. मला वाटलं खरवस बिरवस असेल याच्याकडे. खरवस खायचा होता, आता नाही खायचं. अरे गुलाबजामच्या जागी, अरे गुलाबजामच्या जागी बोलते मी. का रे आता? अरे नाही, मी बोलली त्याला मारावं नाही. त्याला बोललो मार मला. अरे मी बोलली गुलाबजामच्या जागी मला असं वाटलं की खरवस असेल. हा, तू खायचा खरवसच नाही. खाते. मला आवडतो खरवस. आणि साहिल आणि शेखरमुळे मला चांगली कंपनी भेटली. मजा आली मजा आली. कारमध्ये तर एवढे जोक मारून हसलो ना, काय सांगतो तुम्हाला. तुला आजच्या ह्याच्यामधलं काय आवडलं सगळ्यात? टोटल दिवसात एक नंबर काय? मटन समोर काय नाही काय. ठीक आहे, तुला काय आवडलं? तुला? मला पेरूचं आईस्क्रीम. पेरूचा आईस्क्रीम वरती परत खाणार आहे. लेट्स गो. आणि थाळीपीठ नाही, सगळंच चांगलं होतं. असं choice मला नाही करू पण शकत. सगळं आवडलं. म्हणजे तो लस्सी चांगली होती. फक्त पेरूच्या आईस्क्रीम. मी पेरूचा आईस्क्रीम आणि 10 on 10 मिसळला मी 10 चहाला on 10. देणार. सॉरी, पेरूचा आईस्क्रीम आणि मटनला 10 on 10. 10 on 10 फ्रॉम माय साइड. तो चहा, पेरूचा चहा खरं छान होतं. पेरू नव्हता त्याच्यात, पण हा, वेगळा पेरू होता नव्हता त्याच्यात, पण मसालावाला पण असं तिखट नव्हतं, काय वेगळंच होतं ते. असा व्हॅनिला टाईप हा. वेगळाच लागत होता. चिऊ आता बोलत होती तिला परत काय खायचंय. अरे खरवस काय खायचं? खरवस. मी बोलली गुलाबजामच्या जागी मी खरवस प्रेफर केलं असतं. खूप मस्त दिवस होता आजचा आणि एकदम वर्थ होतं नाशिकला येणं, कारण की सगळे प्लेसेसवर जे आम्ही फूड टेस्ट केलं ते खूप छान होतं, खूप जास्त छान होतं. आणि मला सगळ्यात जास्त तर म्हणजे पेरूचं आईस्क्रीम पण आवडलं आणि मटण पण आवडलं. मला सगळंच आवडलं ग, छान होतं. सगळंच टॉप नॉच होतं एकदम. आणि कधीतरी तुम्ही आलात नाशिकला तर हे नक्की ट्राय करा, खूप छान आहे. आणि तुम्हाला असं वीकेंड वगैरे स्पेंड करायचं असेल आणि वन डे मध्ये आरामात तुम्ही वन डे मध्ये करू शकता. जास्त पण लांब नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय. चला आता मी घरी चालतो. बाय. बाय. साहिल, शेखर, हाऊ वॉज युअर डे? टाटा. मस्त छान एकदम मस्त. एन्जॉय. पोटभर खाल्लं, पण एक मला सांगा, आतापर्यंत असं ओव्हरलोड झाल्यासारखं वाटतंय? मला तर वाटतं. ऑब्विसली वाटतंय, कारण एवढं खाल्लंय. Yeah.